हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं शिल्पास कुकरी आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे एकदम साधा, सोपा आणि मस्त चवीचा, झटपट होणारा असा आपला नारळी डोसा. आणि सोबत करणार आहोत एक वेगळ्या प्रकारची, खूप जबरदस्त अशा चवीची फुटाण्याची चटणी. खायला एवढी भारी आहे, नाव ऐकूनच तुम्हाला वेगळं वाटलं असेल. तर आज आपण इथे आणि हा जो नारळी डोसा आहे तो कसा करायचा एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी असे बरेच काही टिप्स सुद्धा सांगणार आहे. ओके. आणि सोबत करणार आहोत नारळ एकदम वेगळ्या प्रकारची फुटाण्याची चटणी, ती सुद्धा खूप वेगळी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपण जो डोसा करणार आहोत नारळी डोसा, तो मी किती प्रमाणात घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याचे जे मेजरमेंट आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर पटकन व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, तर चला मग लगेच सर्वात आधी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. तर पहा, इथे आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत 3 वाटी. याच वाटीने आपल्याला 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. हे राशनचे आहेत आणि याच वाटीने सर्व मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 टीस्पून मेथी दाणा. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता हे आपण 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवूया. त्यानंतर इथे आपण आपल्याला हे जे तांदूळ आहे दळण्याच्या 1 तास आधी पोहे भिजत ठेवायचे आहे. 1 वाटी मी पोहे घेतलेले आहे. हे जाडे पोहे आहेत. कांदा पोहे तुम्ही इथे वापरू शकता. हे आपण स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायचं आहे 1 तासासाठी. 5 तास झालेले आहेत. आपले तांदूळ मस्त भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता याच्यातले आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे थोडे थोडे करून तांदूळ एकदम बारीक असं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोशासाठी. आणि याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे. तेच पाणी याच्यात थोडं थोडं करत टाकायचं आहे. या पाण्यामुळे आपले जे बॅटर आहे ते एकदम मस्त जबरदस्त असं फर्मंट होते. त्यामुळे हेच पाणी वापरायचं आहे तांदूळ दळते वेळेस. पहा, बॅटर किती मस्त स्मूथ झालेला आहे. उरलेले तांदूळ सुद्धा आपल्याला परत एकदा अशाच प्रकारे करायचं आहे आणि आपण जे पोहे भिजवले आहेत त्याच्यातलं सर्व पाणी काढायचं आहे आणि या तांदूळामध्ये टाकून परत एकदा आपण हे बॅटर जे आहे ते तयार एकदम स्मूथ असं दळून घेऊया. तर पहा, तांदूळ आणि आपले जे पोहे आहेत हे जे सर्व आपण टाकून मिक्स केलेलं बॅटर आहे एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे. आता हे सर्व एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत 1.5 वाटी ओला खोबरा. खोबऱ्याचा वरचा जो काळा किंवा ब्राऊन पार्ट असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. एकदम पांढरं शुभ्र खोबरं आपल्याला इथं घ्यायचं आहे 1.5 वाटी. हे खोबरं मी बारीक चाकूने कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे त्याच वाटीने आणि ह्याची सुद्धा आपल्याला स्मूथ असे पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी. तर पहा, आपण खोबऱ्याची सुद्धा एकदम बारीक एकदम प्युरी स्मूथ अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता या तांदळाच्या प्युरीमध्ये आपण टाकायची आहे. सर्व छान हाताने पुसून आपण हे जे खोबऱ्याचे जे प्युरी आहे ती याच्यामध्ये आपण टाकूया. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. परत एकदा सांगते, 3 वाटी तांदूळ, 1.5 वाटी सुखं ओलं खोबरं आणि अर्धी 1 वाटी पोहे. 3 वाटी तांदूळ, 1.5 वाटी खोबरं आणि 1 वाटी पोहे. आणि याच्यामध्ये आता मीठ आणि थोडासा सोडा टाकून आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि रात्रभर याला फर्मंट होण्यासाठी ठेवूया. पाऊस पडत आहे. पावसाळ्यामध्ये हे इडली डोस्याचं पीठ लवकर फर्मंट होत नाही. त्यामुळे आपण इथे रात्री सोडा आणि मीठ टाकलेलं आहे. आता सकाळी चेक करूया. तर चला फ्रेंड्स, आज सकाळी आपण आपलं जे डोशाचं पीठ आहे ते फर्मंट झालं आहे का ते चेक करूया. आपण ते पीठ जे आहे ते रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता सकाळी आपल्याला चेक करायचं आहे. तर चेक करूया, चला लगेच. वाव, पहा किती सुंदर, किती मस्त आपले हे डोशाचे जे पीठ आहे ते एकदम मस्त फर्मंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर पहा, आता हे जे आपलं पीठ आहे ना, मस्त डोसा बनवण्यासाठी
रेडी झालेला आहे. किती मस्त फर्मंट झालेला आहे तुम्ही पहा. हे पहा, आपण रात्री याच्यामध्ये मीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे. हे पीठ जे आहे ते सर्व आता आपण मिक्स करून घेऊया. या पिठाचा हलकासा थोडासा असा अंबूस वास यायला लागतो, त्यामुळे आपले जे डोसे आहेत ना एक नंबर होणार आहेत. पहा किती मस्त झालेला आहे. आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि आपल्याला जेवढं लागणार आहे डोसा बनवण्यासाठी तेवढं पीठ आता आपल्याला इथे एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. पहा मी सर्व जे आहे ते पूर्ण पीठ मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पीठ आपण इथे आता काढून घेणार आहोत. पहा किती जबरदस्त याच्यावर जे बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपलं जे पीठ आहे एकदम मस्त फर्मंट झालेला आहे आणि डोसा जो आहे तो आपला खूप भारी होणार आहे आजचा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग लगेच डोसा करायला घेऊया आपण. तर जर समजा तुम्हाला याच्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी वाटत असेल तर आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया. मला थोडंसं कमी वाटत आहे, त्यासाठी मी अजून थोडंसं मीठ टाकते, कारण मीठ जे आहे ते आपण रात्री टाकलेलं आहे थोडंसं. आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे टाकायची आहे साखर. हे पहा, साखर टाकल्यामुळे ना या डोशाला कलर एक नंबर येतो, खूप सुंदर कलर येतो डोशाला. जसा डोशाचा जो कलर असतो नाश्ता सेंटरमध्ये, सेम त्याच प्रकारचा कलर आपल्याला साखर टाकल्यामुळे येतो. त्यासाठी थोडीशी का आपल्याला इथे साखर टाकायची आहे. ओके, सर्व मिक्स करून घेऊया. इकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर चला लगेच डोसा टाकूया. पहा, आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि गॅसवर तवा ठेवल्यानंतर तवा जो आहे तो जास्तही गरम करू नका, हलकासा गरम पाहिजे आहे. तर इथे आपण सर्वात आधी तेल टाकूया आणि एका टिश्यू पेपरने हे जे तेल आहे ते सर्व तव्याला लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला जो डोसा आहे तो एक लवकरात लवकर निघतो. तर चला लगेच आता हे सर्व परत एकदा मिक्स करूया आणि आपल्याला आता डोसा टाकायचा आहे. आणि हलकासा याला फक्त एवढाच, जास्तही पातळ करायचा नाही. हा जो डोसा आहे तो जाड असतो, स्पंजी असतो आणि गॅस फुल करायचा आहे आणि याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. आणि एवढा भारी लागतो हा खायला. एकदा तुम्ही करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा. खूप जबरदस्त लागणार आहे हा डोसा. 2 मिनिटं याला वाफवण्यासाठी ठेवूया. 2 मिनिट झालेले आहेत, चेक करूया. वाव, पहा याच्यावर जे बबल्स आहेत ते किती सुंदर आलेले आहेत. आता आपल्याला याच्यावर तेल सोडायचं आहे. पहा, थोडस तेल टाकायचं आहे, पलटून घ्यायचं आहे. आता पहा किती लवकर निघत आहे. वाव, किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे हा डोशाला कलर पण पहा आणि एवढा जबरदस्त स्पंजी झालेला आहे. थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी इथे तुम्ही बटर पण वापरू शकता. एक आता मी बटर लावून तुम्हाला दाखवते. हा तेलाचा झाला. पहा, एका जाळीवर आपण हे काढून घेऊया. आता खूप मस्त, खूप सुंदर कलर आलेला आहे आणि जास्त वेळ आपल्याला हा भाजायचा नाहीये. पहा किती मस्त कलर, किती सुंदर आलेला आहे. लगेच दुसरा डोसा आपण करूया. दुसरा डोसा आपण सेम टाकायचा आहे. परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि सेंटरमध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि जाडसरच आपल्याला हा डोसा बनवायचा आहे. ओके, पहा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवूया. अशाच पद्धतीने हा दुसरा डोसा पण आपण इथे भाजून घेणार आहोत. चेक करूया. आता आपल्याला याच्यावर बटर टाकायचं आहे. बटर डोसा करूया. याला लोणी डोसा सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा बटर डोसा. पलटून घेऊया. पहा, हा जो बटर आहे किती मस्त मेल्ट झालेला आहे. पूर्ण आपल्याला या डोशाला लावून घ्यायचा आहे. याच्यावर जाळी पाहताच तुम्ही किती मस्त आलेली आहे. पलटून घेऊया हा डोसा. आपला हा दुसरा डोसा पण आपण सेम अशाच पद्धतीने करूया. वाव, खूप बढिया झालेला आहे.
वास खूप मस्त येतो या डोशाचा. पहा, चला गॅस बंद करते. 2 डोसे आज आपण इथे केलेले आहेत, काढून घेऊया याच डोशावर. हे पहा, कलर पहा तुम्ही किती सुंदर आलेले आहेत आपल्या या डोशाला. आणि हा जो डोसा आहे आजचा आपला नारळी डोसा, तो आज आपण इथे एका वेगळ्या चटणी सोबत करणार आहोत आणि खाणार आहोत. आणि ती चटणी आहे म्हणजे फुटाण्याची चटणी. अगदी साधी सोपी आहे आणि फुटाण्याच्या चटणी सोबत हा डोसा खायला 1 नंबर लागतो. नॉर्थ इंडियामध्ये हा जो डोसा आहे तो एवढा जबरदस्त बनवला जातो. तशाच पद्धतीचा डोसा आज आपण इथे करत आहोत आणि सेम त्याच प्रकारची चटणी म्हणजेच फुटाणे चटणी. या चटणीमध्ये फुटाण्याचे प्रमाण जास्त असते आणि खोबऱ्याचे प्रमाण कमी असते. तर चला मग लगेच ही रेसिपी तयार करूया. आजची आपली जी फुटाण्याची चटणी आहे ती, त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते सर्वात आधी आपण पाहूया. चला, हे पहा, इथे आपण घेतलेला आहे एक अर्धी वाटी खोबरा आहे. खोबरा आहे आपण छान कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी फुटाणे. बरेच जण याला ना डाळवं सुद्धा म्हटले जाते, तर आपण इथे फुटाणे घेतलेली आहे अर्धी वाटी. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 4 ते 5 लसूणची पाकळी. लसूण याच्यामध्ये जास्त प्रमाणात टाकायचं नाही. जास्त प्रमाणात जर लसूण टाकलात तर ते खायला सुद्धा एकदम तिखट लागते आणि गळ्यामध्ये सुद्धा असं भगभग होते. त्यासाठी लसूणचे प्रमाण चटणीमध्ये कमी टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून इथे लागणार आहे जिरा. त्यानंतर लागणार आहे आपल्याला इथे 2 हिरवी मिरची. फोडणीसाठी कढीपत्ता लागणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. त्यानंतर चवीपुरते आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर चला मग लगेच हे सर्व जे साहित्य आहे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया. ओके, तर हे पहा, मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि खोबरा जो आहे तो मी अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. सर्व खोबरा आपल्याला याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर टाकूया याच्यामध्ये 2 ते 3 लसूणची पाकळी. 2 हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची थोडीशी मी हाताने असेच तोडून टाकणार आहे. त्यानंतर टाकायचं आहे जिरा. साखर आपल्याला याच्यामध्ये अजिबात टाकायची नाहीये, या चटणीमध्ये साखर वापरत नाहीत. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी फुटाणी टाकलेली आहे. त्यानंतर टाकूया थोडीशी कोथिंबीर. आणि आता हे आपल्याला पाणी न टाकता सर्वात आधी बारीक करून घ्यायचं आहे. आणि या चटणीमध्ये दही किंवा चिंच अजिबात टाकायची नाही. ओके, तर हे पहा, चटणी आपली बारीक करून झालेली आहे. पहा, आपलं जे सर्व साहित्य खोबरा फुटाणे जे आहे ते पाणी न टाकल्यामुळे किती मस्त बारीक झालेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडंसंच टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया. अर्धा ग्लास पाणी टाकायचं. ही चटणी थोडीशी पातळ असते, त्यासाठी पाणी टाकूया आणि परत एकदा फिरवून घेऊया. लगेच फिरवून घेऊया आता. तर हे पहा, वाव, किती मस्त झाली आहे. पहा, ही जी आपली फुटाण्याची जी चटणी आहे ती किती मस्त जबरदस्त झालेली आहे. अशा प्रकारचीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे लागणार आहे. जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही. आता ही जी चटणी आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्ही पाहू शकता याचं जे टेक्स्चर आहे चटणीचं किती मस्त आलेलं आहे. आणि या डोशासोबत आपल्याला आलूची भाजी करायची नाहीये, कारण ही जी चटणी आहे त्याच्यासोबत हा डोसा खूप छान लागतो. त्यासाठी आपण ही वेगळ्या प्रकारची चटणी केलेली आहे. किती मस्त दिसत आहे पहा. तर आपली ही डोशासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम मस्त युनिक अशी फुटाण्याची चटणी. पहा, किती सुंदर, किती मस्त जाळी आलेली आहे डोशाला. कलर सुद्धा किती भारी आलेला आहे आणि एकदम स्पंजी, एकदम सॉफ्ट हा डोसा इथे बनून तयार होतो. तर हे पहा, आपला मस्त खमंग आणि एकदम कापसासारखा मऊसूत असा स्पंजी डोसा, नारळाचा डोसा बनून इथे तयार झालेला आहे.
किती भारी, किती सुंदर कलर याला आलेला आहे. याच्यावरची जी जाळी आहे ती तुम्हाला दिसत असेल. किती मस्त झालेला आहे, एकदम स्पंजी आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे पहा आपले सगळे जे डोसे आहेत ते मस्त झालेले आहेत. एक डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते. किती स्पंजी, हे पहा किती स्पंजी झालेला आहे. खायला एवढा जबरदस्त आहे. आणि ही जी चटणी आहे ती खूप वेगळी आहे. या डोश्यासोबत ही चटणी खायला जबरदस्त लागते. ओके फ्रेंड्स, तर ही होती आजची आपली स्पेशल नारळाचा डोसा आणि त्याच्यासोबत एकदम स्पेशल बनवली जाणारी एकदम वेगळ्या पद्धतीची चटणी आहे. ही चटणी आपण एकदम फुटाण्याची चटणी बनवली आहे. खूप वेगळी पद्धत आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही असेच माझे जे शिल्पा कुकरी चॅनलचे व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ओके, तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली जबरदस्त अशी नारळाचा डोसा आणि सोबत आपण केलेली आहे फुटाण्याची चटणी. अगदी साधी सोपी आहे पण खायला एवढी जबरदस्त चवीची आहे ना, वास पाहूनच आता खूप खावं असं वाटत आहे. एवढी भारी झालेली आहे आजची आपली रेसिपी. तुम्ही पाहू शकता हा जो डोसा आहे तो किती जबरदस्त याच्यावर जाळी आलेली आहे, दिसत आहे तुम्हा सर्वांना. आणि जर समजा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शिल्पास कुकरी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. ओके फ्रेंड्स, आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. ओके, मी वाट पाहते सर्वांची. आणि लगेच मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, तेव्हा मी पुन्हा भेटते अशाच एका मस्त नवीन चमचमीत आणि झणझणीत अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.